नमस्कार, मी प्रमिला झंडे. तर आज बनवते मी तिखट शेवया, पण प्रत्येक वेळेसपेक्षा थोड्याशा वेगळ्या पद्धतीने बनवते. तर 1 प्लेट शेवया घेतल्या त्या. तर बटाटा वापरून मी शेवया बनवणार आहे. तर कांद्याच्या ऐवजी आपण इथं बटाटा वापरलेले आहे. तर 2 बटाटे कच्चे घेतलेले, ती साल काढून चिरून घेतलेली ती. इथं थोडीशी हिरवी मिरची घेतली, थोडासा लसूण, कोथिंबीर, शेंगा, कढीपाला, फोडणीसाठी जिरी, मोहरी आणि हळद वापरली आपण. तर आता अगोदर आपल्याला सुरुवातीला काय करायचं, शेवया छान अशा भाजून घ्यायच्या. शेवया का भाजायच्या, तर ज्यावेळेस आपण उपीट करतो त्यावेळेस चिकट होऊ नये म्हणून शेवया छान अशा भाजून घ्यायच्या. तर आपण गोड शेवया करतो त्यावेळेस तुपाचा वापर करायचा आहे. ज्यावेळेस तिखट शेवया करतो त्यावेळेस थोडस तेल ओतून शेवया भाजायच्या त्या. जर तेल ओतलं तर छान अशा शेवया भाजल्या जातात. तर तेलाचा वापर नाही केला तर शेवया चांगल्या भाजल्या जात नाही. तर बघा, शेवया आपल्याला छान अशा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायच्या त्या. तर बघा, शेवया छान अशा भाजलेल्या आहेत त्या. जास्त पण लाल होऊ द्यायची नाही, म्हणजे अशा करपावू द्यायची नाही आपल्याला. असं गोल्डन कलर आले की शेवया काढून घ्यायच्या. एका मोठ्या ताटामध्ये मी शेवया काढून घेतल्या त्या. आपण आता ह्याला फोडणी देऊया. तर बघा, फोडणीसाठी अगोदर सुरुवातीला मी थोडंसं तेल ओतून घेतलंय. तेल चांगलं तापलंय तर शेंगा आपल्याला कडक आणि कुरकुरीत राहण्यासाठी अगोदर शेंगा मी तळून घेते त्यात तेलामध्ये. तर बघा, शेंगा छान अशा तळून झालेल्या आहेत. मी ह्याला एका प्लेटमध्ये काढून घेते. तर फोडणीसाठी मी जिरी मोहरी टाकून घेते. जिरी मोहरी छान अशी तडतडली. तर आता इथं बटाटा टाकून घेते मी. बटाटा टाकल्यानंतर कढीपाला पण टाकून घेते. अगोदर कढीपाला टाकला तर आपल्या सांगावर तेल येतंय, म्हणून बटाट्यासोबत कढीपाला टाकलेला आहे मी. हिरवी मिरची पण टाकून घेते. लसूण पण टाकलाय. छान असं आता लसूण, हिरवी मिरची आणि बटाटा सगळं छान असं 1-2 मिनिट आपल्याला तळून घ्यायचं ह्याला. तर बघा, छान असं मी बटाटा तेलातच शिजवून घेतलेलं आहे, म्हणजे परत पाण्यात शिजू किंवा ना शिजू, पाणी वतल्यानंतर शिजलं जात नाही. लसूण, हिरवी मिरची सगळं छान असं तेलात, बटाट्याला सुद्धा गोल्डन कलर आलेला आहे, एवढं छान तळून घेतले मी. तर आता ह्यात फक्त मी थोडीशी हळद टाकते, अर्धा चमचा. हळद चांगली तेलात मिक्स करून घ्यायची अगोदर. आता ह्यात मी थोडंसं पाणी ओतून घेते. आता ह्या पाण्याला आपल्याला चांगली उकळी येऊ द्यायची. थोडंसं चवीनुसार मीठ टाकून घेते ह्यात मी. तर बघा, छान अशी उकळी आली. तर मी आता ही जी भाजून घेतलेल्या शेवया त्या, ती शेवया त्यात टाकून घेते. तर एकदा सगळ्या शेवया टाकल्या त्या. आता छान असं मिक्स करून घेते. मला पाणी थोडस जास्त वाटत असेल, पण शेवया थोड्या शिजल्या जाते त्यात, म्हणून थोडंसं पाणी ठेवलंय. आता 1-2 मिनिट पाणी आटतंय. 2 मिनिट गॅस चालू ठेवते. तर बघा, ह्यातलं पाणी आटलेलं आहे आता. तर मी ह्यात थोडीशी कोथिंबीर टाकून घेते. जे आपण कडक करून घेतलेल्या शेंगा आहेत त्या, ती शेंगा पण आता अशा टाकून घेते. तर हे शेंगा कुरकुरीत राहते आणि खायला पण छान लागते त्या, म्हणून शेंगा तळून घ्यायच्या आणि नंतर त्यात टाकायच्या. तर आता मी थोडंसं पाणी अजून, मी गॅस बंद करते आणि 1-2 मिनिटासाठी मी असं झाकून ठेवते. तर 2 मिनिट शेवया झाकून ठेवलेल्या. आता साईडला काढून घेते. गॅस बंद केलाय, शेवया खाली काढते आणि एका प्लेटमध्ये काढून घेते. बघा, आता छान अशा शेवया तयार झालेल्या आहेत. तर ह्या प्लेटमध्ये मी आता शेवया खाण्यासाठी काढून घेते. तर आज छान अशा मी शेवया, बटाटे घालून शेवया बनवल्या त्या. तुम्ही कधी केल्या नसेल तर करून बघा. माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच एक लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.